ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गड या ठिकाणी गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम दरम्यान खासदार निलेश लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नांवरती त्यांनी उत्तरे दिली आहेत। चालू उन्हाळी आवर्तनामध्ये अनेक शेतकरी कुकडी पाण्यासाठी वंचित राहिलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खासदार लंके यांनी शेतकऱ्यांना पाणी कमी पडू न देण्याचं आश्वासन दिलं होतं। या संदर्भात प्रश्न विचारला असता डिंबे माणिकडोह बोगद्यासाठी थोड्या दिवसांमध्ये आंदोलन करणार आहोत असे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। तर झालेल्या आवर्तनासंदर्भात काही अधिकारी वर्गामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत असा आरोप त्यांनी केला। तर जलजीवन मिशन म्हणजे जिल्ह्यात अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी राबवलेली योजना असून या संदर्भात केंद्रस्तरीय समिती नेमली आहे आणि मतदारसंघात काही दिवस चौकशी सुरू होती। यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय आणि याबाबत अधिकाऱ्यांच्या चौकशा होतील असं खासदार लंके यांनी म्हटलं। तर तालुक्यातील काही कार्यकर्ते खासदार लंके यांच्या कामावरती नाराज आहेत असा सूर उमटत होता। याविषयी बोलताना लंके म्हणालेत की काही लोकांचं समाधान होत नसतं, त्यांना सवय लागलेली असते, त्यांचे कोणाबरोबरही समाधान होत नाही, त्यामुळे मी माझं काम सुरूच ठेवणार असं त्यांनी म्हटलंय। प्रत्येक ठिकाणी पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली। वेळेप्रसंगी अधिकाऱ्यांनी त्या चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी पाईप काढण्याचं काम चालू होतं। विशेष म्हणजे आमचे ते देवळगाव गलांडा त्या भागामध्ये भानगाव वडळी मी स्वतः अधिकाऱ्यांना सांगितलं ते पाईप वगैरे काय काढू नका, कारवाई करू नका। मी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या भागातून मला फोन आले त्या भागातील लोकांना आम्ही मदत करण्याची भूमिका घेतली। अधिकाऱ्यांशी आम्ही कायम संपर्कात होतो। तरी पण पाणी हा विषय 100% समाधानकारक झालेला नाही। आता पुढल्या आवर्तनामध्ये पाहू। शेवट आपण आपल्या भागाचा विचार करीत असताना पुढं आपलाच माझाच मतदारसंघ कर्जत जामखेड तो सुद्धा एक विचार केला पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाची भूमिका असते। पण बऱ्यापैकी माझ्या श्रीगोंदा तालुक्यात 90-95% खरे 90-95% समाधान झालेले आहे। 5% आपण बघू आता पुढल्या आवर्तनामध्ये करू। विशेष म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला डिंबे माणिकडोहचा प्रश्न आहे, त्याबाबत मी थोड्या दिवसात एक मोठ्या स्वरूपात आंदोलनसुद्धा करणार आहे। तो जर प्रश्न सुटला, डिंब्याचं पाणी जर माणिकडोहला जर गेलं, तो बोगद्याचा जर प्रश्न सुटला तर निश्चित आपल्या भागाचा प्रश्न सुटणार आहे। तर पुणे जिल्ह्यातली अडचण आहे, शेवट पाणी आपण केलं पाहिजे ना काहीतरी। बरोबर आहे का खोटे? जलजीवनच्या संदर्भात आपण मध्यंतरी मला तर चौकशी नेमायची होती। चौकशी नेमायची मी जलजीवनच्या बाबतीत जलशक्ती मिनिस्टर CR पाटील साहेबांना भेटलो। तो एक पॉझिटिव्ह मंत्री आहे आणि मी माझ्या मतदारसंघातली फक्त एक ट्रायल बेट्सवर माझा मतदारसंघ सांगितला, पण तो राज्यातला स्कॅम्प आहे। जलजीवन ही योजना फक्त अधिकारी आणि ठेकेदार लोकांसाठीच राबवलेली योजना ही। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या। मला ज्या ज्या तक्रारी आल्या मी ते सगळं नोट केलं आणि सगळे ब्रीफिंग मंत्री महोदयांना केल्यानंतर त्यांनी मी मागणी केली ती केंद्रीय स्तरीय समिती आली पाहिजे चौकशीला। त्यामध्ये IPS दर्जाचा अधिकारी पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं। IPS दर्जाचा अधिकारी येऊन चौकशी पण एक 3 दिवस चौकशी चालली होती मतदारसंघामध्ये, तर महाभयंकर प्रकार निदर्शनात आलेला आहे। म्हणजे काम न होता MB केलेत काही ठिकाणी। म्हणजे माझ्या माहितीनुसार अख्ख्या जिल्ह्यात 2 फुटाच्या खाली पाईपच गेलेला नाही। म्हणजे भ्रष्टाचार आहे। त्या अधिकाऱ्यांनी नोट आऊट केलं सगळं। माझे पण काही लोक होते, पंचनामे पण झालेले आहेत। त्या अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई होईल। आता ब्रीफिंग तयार होईल, सगळं नोट तयार होऊन अधिकाऱ्यांवर कारवाई होईल। कारण हा फक्त नगर जिल्ह्याचा विषय नाही, तो राज्याचा विषय। हजारो कोटी रुपयाचा स्कॅम झालेला आहे। आपण कुकडीचं पाणी नाही भेटलं तर आपण कॅनलमध्ये बसणारच आहे ना, बसणारे ना। होरवगा हातात घेतलं का? तालुक्याने आपल्याला मोठं मताधिक्य दिलं, मात्र सोशल मीडियावर काही आपल्या ज्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस आपल्याला मदत केली होती असेच कार्यकर्ते नाराज नाही। काही लोकांचं समाधान होत नसतं, काही लोकांना सवय लागलेली असते, त्यांचं कोणाबरोबरच समाधान नाही होत, त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करायचं। हत्ती चालता आहे, सब कुछ होता आहे। एक विषय निमगाव खोलूमध्ये एक सिमेंट कंपनी येत आहे, त्यात गावकऱ्याला विरोध करायचा ना आपल्याला। मला ते आमचे शाहूराजे शिपलकरांचा आणि मला आमच्या काही कार्यकर्त्यांचा फोन आला, ते नाही होऊन द्यायचं ना। होऊन द्यायचं असं का 10 गाव 7-8 10 गाव उद्ध्वस्त होणार आहे। मी ते उद्योग मंत्र्याला पत्र पण देतोय, आज उद्या माझं पत्र पण तुम्हाला त्याची कॉपी पाठवतोय। दरम्यान सुहास कुलकर्णी सी24 तास श्रीगोंदा। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव
साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।